दुष्काळाचे चटके सहन करणारा मराठवाडा पुरात बुडाला, घरात चिखल, अनेकांचे संसार उघड्यावर. मायमाऊलींनी हंबरडा फोडला, पिकं जमीनदोस्त झाल्यानं शेतकरी हवालदिल. दिवाळी आधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा. राज्यात 70 लाख एकरावरील पिकांचं नुकसान, पंचनाम्याचं काम युद्धपातळीवर सुरू, भरणेंची माहिती. सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती. करमाळा आणि माढा तालुक्यात नद्यांना पूर, ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी जाहीर. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद. धाराशिवच्या परांडा तालुक्यात मुसळधार पावसाचा हाहाकार. तांदुळवाडीतील खैरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. पुरामुळे घरातील साहित्य आणि शेती पिकं उद्ध्वस्त. शहरासह अनेक गावांचा संपर्क तुटला. बीड जिल्ह्यात अनेक गावांना पुराचा वेढा. गेवराई तालुक्यातील पिंपळगाव कानडा गावात लष्कराच्या टीमकडून पुरात अडकलेल्यांचं रेस्क्यू. एनडीआरएफची एक तुकडीही दाखल होणार. नाशिक शहर आणि परिसरात पावसाची विश्रांती. गंगापूरसह वेगवेगळ्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरूच. गोदावरी नदीपात्रात अडकलेल्या चौघांचा रेस्क्यू. परिसरातील रहिवाशांनाही सतर्कतेचा इशारा. केंद्र सरकारनं तातडीनं 10,000 कोटींची मदत द्यावी. पंचनामे आणि नियम तपासण्यात वेळ घालवू नका. आधी शेतकऱ्यांची भरपाई बँकेत करा, मग शहानिशा करा. उद्धव ठाकरेंची मागणी.